म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे की जो सागरावरती वर्चस्व गाजवेल ना त्याच्या दिशा या जगभरात पोहोचतील. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला जो कोकण किनारपट्टी आहे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आपल्याला. त्या समुद्र किनाऱ्यावरती महाराजांनी अनेक जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले बांधले. ते जे जुने गडकिल्ले होते त्यांची नव्यानं बांधणी चालू केली आणि अशा प्रकारे आपल्याला गडकिल्ले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांपैकीच एका गडावरती मी आलोय. या गडाचं नाव आहे गोळकोट. त्याला पूर्वीचं नाव गोविंदगड असं होतं. आजूबाजूला दिसणारं वाशिष्ठी नदीचं हे विहंगमय दृश्य आणि एका टेकडीवर वसलेला हा किल्ला चिपळूणची मान अगदी अभिमानानं उंचवणार आहे. या किल्ल्याला तोफांचा किल्ला असं देखील म्हणतात. किल्ल्यांच्या बुरुजांवरती अनेक तोफा आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे 10 तोफा ह्या संवर्धित करून ठेवलेल्या आहेत. आता आदिलशहाच्या काळात अरबी समुद्राकडून येणारा जो व्यापारी मार्ग होता त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केलेली आहे. आता या किल्ल्यावरती एकूण असे 9 बुरुज आहेत आणि प्रत्येक बुरुजावरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत. या किल्ल्याचा जो मुख्य दरवाजा आहे तो उत्तर दिशेला आहे. त्याचप्रमाणे सध्या स्थितीत असलेला दरवाजा आहे तो पूर्व दिशेला आहे. गडावरती आई रेडजाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. गडावरती गेलात ना तर आपल्याला जो मुख्य सदरेचा पाया आपल्याला पाहायला मिळतो. आता सदर म्हणजेच काय तर त्यावेळेचं ऑफिस किंवा आता जो कार्यालय आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे सदरेच्याच मागच्या बाजूला असं भव्य असं पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. हे जे दिसतंय ना हा चुन्याचा घाणा आहे पूर्ण. त्यावेळी बैलाचा वापर करून तो गोल गोल असा फिरण्यासाठी तो वापर करायचा आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी हा चुना वापरला जायचा. हा किल्ल्याचा पूर्वेकडील दरवाजा आहे जिथून आपण आतमध्ये प्रवेश करतो. किल्ल्यावरती येणारी जी वाट आहे ती वाट आत्ता सध्या पायऱ्या उत्तम स्थितीत बनवले गेलेले आहेत. इतिहास हा भविष्याचा आरसा असतो. आपण या आरशाकडे ज्या दृष्टिकोनातून बघतो ना त्याच्यानुसार त्याची आपल्याला प्रतिक्रिया मिळत असते. म्हणजे न्यूटनचा जसा थर्ड लॉ आहे म्हणजे एव्हरी ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट. जशी क्रिया असते ना तशी प्रतिक्रिया देखील असते. आपण या आरशाकडे ज्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतो त्याच्यानुसार त्याचा आपल्याला आउटपुट मिळणार आहे. त्याच्यामुळे आपण इतिहासाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय ना हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. आता इतिहासातून जे काही मोटिवेशन मिळतं ज्या काय प्रेरणा मिळतात ना त्या आपल्याला ही जी वर्तमान स्थिती आहे आजचं जे काळ आहे त्या काळातून मार्ग काढण्यासाठी आणि आपल्या ज्या भविष्यातील वाटचाली आहेत त्या वाटचालीसाठी आपल्याला प्रेरणादायी ठरतं, आपल्याला मोटिवेट करतं. आता आपल्याला इतिहास एवढा मोठा प्रचंड लाभला आहे ना की आपल्याला कोणाचं मोटिवेशन किंवा काय असं हे उसणं घ्यायची गरज लागत नाही. आपल्याला ऑलरेडी ते मोटिवेशन इथे आपल्याला मिळालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य असेल किंवा इथे लढलेला प्रत्येक योद्धा असेल हा योद्धा एक प्रेरणा देऊन आपल्याला गेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरचं कुठलं मोटिवेशन उसणं घ्यायची गरज लागत नाही. त्याच्यामुळे इतिहासाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ना त्याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इतिहास वाचणं इतिहास अनुभवणं हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी आपण गडकिल्ल्यांची ही जी सिरीज चालू केली आहे ते आपण भविष्यात आपण अनेक गडकिल्ले फिरण्याचं आपल्याला मार्गक्रमण आहे. तर बघूया पुढचा प्रवास कसा होतो तो.